जी मी श्रीपाल सबनीस वाईच्या प्राज्ञापाठ शाळेमध्ये या पवित्र जागेत मी सदिच्छा भेट म्हणून देण्यासाठी आलो आणि मी धन्य झालो। केवलानंद सरस्वतीच्या कर्तृत्वानं त्यांच्या बुद्धी प्रामाण्यानं सुरू झालेली ही धर्माच्या संकल्पनेला परिवर्तनशील मानणारी भारतीय परंपरा ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आज 100 वर्षापासूनची जवळजवळ ही कारकीर्द चालू आहे। तर्कतीर्थाच्या कर्तृत्वानं संपन्न झालेला हा इतिहास वाईला अनुभवताना त्यांची जी सध्याची संचालक मंडळी आहेत त्यामध्ये अध्यक्ष अनिल जोशी आहेत, सचिव आहेत, पण इतरांचे मला सदस्य सगळे बसलेले आहेत, त्यांचं नाव अजून परिचय व्हायचा आहे। पण ही सगळीच मंडळी अत्यंत समृद्ध आणि केवलानंद शास्त्रीच्या ध्येयवादानं भारावलेली, त्यांचा आणि शास्त्रीजीचा ध्येयवाद ध्यास पचवलेली, त्याचं मूल्य जाणणारी, अभ्यासपूर्वक अशा प्रकारची मांडणी करणारी आणि ही विना अनुदानित अशा प्रकारची संस्था इतक्या समृद्ध पातळीवरती काम करते आहे, धर्मकोशाचं काम करते आहे। त्याचबरोबर अनेक तात्विक प्रश्नांचा कोड्यांचा उलगडा या ठिकाणी मला झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेपूर्वी धर्मकोशाला मदत करण्याच्या संदर्भातलं जे अपील आहे त्या अपिलामध्ये त्यांनी सही केल्याचं मी अनुभवलं, पाहिलं आणि मला आश्चर्य वाटलं। तर्कतीर्थांनी आणि तर्कतीर्थांच्या घरी एक दलित मुलगा जेवत होता, शिकत होता, त्यांना तर्कतीर्थांनी संस्कृत शिकवलं। हे ऐकून वेदशास्त्रामध्ये कुठल्याही धर्मामध्ये, अशा प्रकारच्या धर्मामध्ये अस्पृश्यतेला थारा नाही, जातीव्यवस्थेला थारा नाही, हा सिद्धांत जो मी ऐकून होतो तो या ठिकाणी प्रबळ झाला, त्याला एक असा शास्त्रीय आधार मिळाला आणि तीच भूमिका टिळकांची दिसली मला, त्यांच्या भाषणातून, त्यांच्या लेखनातून मला जाणवली आणि त्याच भूमिकेचा विस्तार किंवा तेच अधिष्ठान महात्मा गांधींच्या विचारातसुद्धा मला जाणवतं। या देशातला मूलभूत प्रश्न अस्पृश्यतेचा आहे। ही अस्पृश्यता ही अत्यंत विकृत आहे, ती जातीव्यवस्थेच्या संदर्भात उतरंडीमधली शेवटची जात आहे आणि त्यामुळं हा रोगही आहे आणि तो कलंकही आहे। टिळकांनी त्याला रोग म्हणलं आणि महात्मा गांधींनी त्याला हिंदू धर्माचा कलंक म्हणलं, पण हा मानवतेचाच कलंक आहे। ही भूमिका या वाईच्या प्राज्ञापाठ शाळेनं ध्येयवादामध्ये जपली, आपल्या वैचारिक भूमिकेमध्ये जपली आणि हे विचार प्रगत असल्या प्रकारचे क्रांतिकारक विचार ज्या केवलानंद सरस्वतीच्या अभ्यासातून, त्यांच्या बुद्धिप्रामाण्य वादातून तर्कतीर्थापर्यंत आले आणि तर्कतीर्थांनी महाराष्ट्रभर पोचवले आणि तीच भूमिका आज हे संचालक मंडळ निष्ठेनं जपत आहेत। हजारो पोथ्या हस्तलिखित अत्यंत प्राणापलीकडे जाऊन ते जपत आहेत। नवभारतसारखा एक वैचारिक अंक या ठिकाणी दरवर्षी नियमितपणे निघतो आहे। मराठीतल्या सर्व पत्रकारितेचं दिवाळं निघालं असं दुर्दैवानं म्हणावं लागतं, एकही अंक चालू नाही। ख्रिश्चन धर्माच्या ज्ञानोदयाचं 180 वर्षाची परंपरा मराठीत चालू आहे। त्या तुलनेमध्ये हिंदू समजल्या जाणाऱ्या संकल्पनेतल्या आणि धर्मसंकल्पनेचा समृद्ध करणाऱ्या कल्पनेतलं हे नवभारत नावाचं मासिक इथून कधी काळी इथून निघत होतं आणि आजही ते चालू आहे। एकमेव मराठीतलं हे नियतकालिक आहे, त्यामध्ये मी लिहिल्याचा मला अभिमान वाटतो, समाधान आहे। ते तर्कतीर्थांनी त्याला गोंजारलं, त्याला कुरवाळलं। मिपू रेगेसारखे विद्वान या ठिकाणी राहिले। पावा काणे आणि विनोबा भावे हे 2 पट्ट शिष्य ज्याला भारतरत्न पुढे मिळाला ते केवलानंद सरस्वतीचे विद्यार्थी होते, शिष्य होते। हे ऐकताना पाहताना मला अत्यंत समाधान वाटलं आणि अशा समृद्ध परंपरेतल्या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या एकमेव संस्थेला जी सनातन्यापासून दूर आहे आणि जी कर्मठ पुरोगामी म्हणू आपण,
किंवा अशास्त्रीय पुरोगामी म्हणू किंवा जातीयवादी पुरोगामी आणि जातीयवादी अभिजन आणि जातीवादी बहुजनापासून एक वेगळे स्वतंत्र अस्तित्व, सत्याच्या पूजेमध्ये रमलेलं अस्तित्व या संस्थेचं मी अनुभवतो आहे. मला प्रचंड समाधान झालं आहे. माझ्या समाधानाला आणि माझ्या आनंदाला आज पारावर उरलेला नाही. मी या ठिकाणी येऊन धन्य झालो, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू.